भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने 17 जुलै 2025 रोजी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे। पालखी खामगाव शहरात 30 जुलै रोजी आगमन होणार आहे। खामगाव येथे 1 दिवसाचा मुक्काम करून पालखी दुसऱ्या दिवशी शेगावकडे प्रस्थान करणार असून यावेळेस पालखीसोबत लाखो भाविक शेगावकडे मुख्य मार्गाने जात असतात। त्यामुळे मुख्य रस्ता पूर्णतः बंद झाल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक शेगावकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाच्या म्हणजेच शेलोडी अंतरावर जवळा या मार्गाचा वापर करीत असतात। अशा वेळेस आपण या पर्यायी मार्गाच्या रस्त्याची परिस्थिती पाहिल्यास या रस्त्याची फार दुरावस्था झालेली असून या रस्त्यात एक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडून त्यात पाणी साचून कुठे खड्डे तर कुठे चिखल निर्माण झालेला आहे। यामुळे दर्शन करून येणाऱ्या भाविकांना खूप त्रास होईल। हा त्रास दूर करण्याकरिता शेलोडी तीनत्रव जवळा शेगावकडे येणाऱ्या या पर्यायी मार्गाची तात्काळ डागडुजी करण्यात यावी। तसेच शेगावकडे जाणाऱ्या पालखीच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी महिलांकरिता फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी। अशा प्रकारच्या मागणीचे एक निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना देण्यात आले। नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आम्ही खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात आम्ही नमूद केलेलं आहे की नुकत्याच काही दिवसामध्ये श्री संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरामध्ये येणार आहे आणि खामगाव शहरातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रत्येक रस्ता हा त्या ठिकाणी त्याची दुरावस्था झालेली आहे। त्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहे, तर त्यांची डागडुजी व्हावी। कारण वारकरी आणि खामगाव शहरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनास येत असतात। या सर्व बाबी लक्षात घेऊन तात्काळ या रस्त्यांची डागडुजी व्हावी याकरता खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनावर स्वप्नील संजय ठाकरे, किशोर भोसले, ज्ञानेश्वर पाटील, तेजेंद्र सिंग चव्हाण, अजय तायडे, धनंजय देशमुख, शेख अब्दुल अलीम, गोवर्धन ताठे, शेख इम्रान आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या। श्री संत गजानन महाराज शेगाव यांची पालखी 30 तारखेला खामगाव शहरामध्ये येत आहे। खामगाव शहरात पालखीचा परतीचा प्रवास शेगावकडे होणार आहे। हा प्रवास होत असताना शेगावचा पूर्ण राष्ट्रीय महामार्ग बंद करून पर्यायी तीनत्रव शेलोडी व जवळ्याचा मार्ग भाविकांना घ्यावा लागत असतो। त्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आहेत, त्यामुळे तिथे रहदारीचा आणि वाहन सुरळीत चालण्याचा मोठा प्रश्न आहे। त्याकरता आज आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय मुख्य अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे की सदर रस्त्याची आपण डागडुजी करून तो रस्ता व्यवस्थित पद्धतीने सुरळीत करावा की ज्याने वाहतूक होऊ शकेल। तसेच शेगाव मार्गावर ज्या पालखी मार्ग आपल्या शेगाव खामगावचा बनलेला आहे त्या पालखी मार्गावर पण मोठ्या प्रमाणात गवत आणि मोठ्या प्रमाणात गाजर गवत वगैरे झालेलं आहे। तिथे फवारणी करून तो रस्ता योग्य पद्धतीने वारकऱ्यांकरता चालना उपयुक्त करावा व रस्त्याने महिलांकरता शौचालय की प्रसाधनगृह यांची व्यवस्था करावी याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे। तसेच पिंपळगाव राजा माटरगाव या दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे खामगावच्या आगार प्रमुखांनी तिथल्या बसेस बंद केलेल्या आहेत, तर आगार प्रमुखांशी पत्रव्यवहार करून तो रस्ता रेडी टू ड्राईव्ह आहे अशा पद्धतीचं कम्युनिकेशन करून तो लवकरात लवकर विद्यार्थ्यांकरता सुरू करावा ही पण आम्ही आग्रही मागणी त्यांच्याकडे केली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।